ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप संत्रस्त जनाची, अविनाशी सावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसर शीम सताराया, हा केसर शीम सताराया, स्वर्गातून धावली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. आजच्या मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 6, 7 ते 13 ही वचने. निर्गम अध्याय 6, 7 ते 13 ही वचने. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईल. म्हणजे तुम्हास मिस्राच्या ओझ्याखालून काढणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहम, इसाहक व याकोब यास देण्याची शपथ हात उभारून मी वाहिली होती, त्यात मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू जाऊन मिस्राचा राजा फारो याला सांग की इस्रायल लोकांस तुझ्या देशातून जाऊ द्यावे. तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, पहा, इस्रायल लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेन? मी बेसुनत ओठांचा आहे. या प्रकारे परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला. मिस्र देशातून इस्रायल लोकांस बाहेर नेण्यासाठी त्याने त्यांना इस्रायल लोकांसंबंधी व मिस्राचा राजा फारो यांच्या संबंधी आज्ञा केली. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गमन याचं पुस्तक 6 अध्याय 7 ते 13 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी परमेश्वर आणि मोशेचा वार्तालाप आम्ही ऐकतो. परमेश्वर मोशेशी बोलताना म्हणत आहे की मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे तुम्हास मिस्र्यांच्या ओझ्याखालून काढून टाकणारा मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल. आणि जो देश अब्राहम, इसाक व याकोब यास देण्याची शपथ मी हात उभारून वाहिली होती, त्याला मी तुम्हास नेईन आणि तो तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे. मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले. आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेना. आणि म्हणून परमेश्वर परत मोशेला म्हणत आहे की तू जा आणि मिस्राचा राजा फारो यास सांग की इस्रायल लोकांस तुझ्या देशातून जाऊ द्यावे. तेव्हा मोशे परमेश्वराला एक प्रश्न करताय. तो म्हणतो की इस्रायल लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? आणि मी बेसुंत उठाचा आहे. आणि या ठिकाणी मी पाहतो की परमेश्वर आज अनेकांना स्वतंत्र करू पाहत आहेत. आज अनेक लोक आहेत, अनेक प्रकारच्या दास्यत्वात आहेत. देवाची इच्छा आहे की त्यांनी त्या दास्यत्वापासून स्वतंत्र व्हावं
आणि म्हणून परमेश्वर त्यांच्याशी बोलत आहे. अनेक प्रकारे परमेश्वरांच्या वचनाद्वारे, परमेश्वरांच्या द्वासाद्वारे, पण जे लोक त्यास ऐकतायत, परमेश्वराची इच्छा आहे की त्या दास्यत्वातून, बंधनातून, बिमारीतून, संकटातून परमेश्वर त्यांना सोडवावा. आणि तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर सांगताय की तुम्ही जाऊन त्या लोकांस सांगावं, जेणेकरून ते त्या दास्यत्वातून स्वतंत्र होतील. पण माझ्या प्रियजनो, आम्ही देखील अनेकदा आमच्या परमेश्वराला आम्ही कारण देत असू किंवा परमेश्वराला म्हणत असू की ते ऐकणार नाही. पण देव मनाचं परिवर्तन करणार आहे. सांगणं तुमचं आणि माझं काम आहे प्रियानो, पण मन बदलवणारा परमेश्वर आहे. आणि जे कोणी परमेश्वराची वाणी ऐकणार, निश्चित परमेश्वर आज त्यांना त्या दास्यत्वातून, संकटातून, त्या तकलीफमधून सोडवण्यासाठी तयार आहे. जे लोक त्या दास्यत्वात आहेत, बंधनात आहेत, संकटात आहेत, बिमारीत आहेत, त्या प्रत्येकाने आज परमेश्वराकडे यावं, देवाचं ऐकावं आणि त्या सगळ्या दास्यत्वापासून स्वतंत्र व्हावं. देव बाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करूया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभूजी. अनेक लोक आहेत जे अनेक प्रकारच्या दास्यत्वात आज पण आहेत, बंधनात आहेत, गुलामगिरीत आहेत. त्यांनी त्या बंधनाने त्यांना जकडलेलं आहे. प्रभू परमेश्वरा, त्यांनी तुझी वाणी ऐकावी, तुझ्या सेवकांचं, लोकांचं ऐकावं प्रभूजी. आणि परमेश्वरा, ते त्या सर्व दास्यत्वापासून तू त्यांना स्वतंत्र कर. परमेश्वरा, आज जे लोक प्रभू त्या वाणीला ऐकतायत प्रभूजी, परमेश्वरा त्यांना तू स्वतंत्र करणार. प्रभू आम्ही प्रार्थना करतोय, तुझ्या लोकांनी त्यांना सांगावं, जेणेकरून ते आपल्या बंधनापासून, आपल्या दास्यत्वापासून स्वतंत्र होतील आणि तुझ्याकडून ते आशीर्वादित होतील. प्रभू मी प्रार्थना करतोय परमेश्वरा, प्रभू आज अनेक लोक आहेत ज्या बंधनात असतील परमेश्वरा, प्रभू त्या प्रत्येकास तू स्वतंत्र कर. ज्या दास्यत्वात, गुलामगिरीत असतील प्रभू, तू त्यांना स्वतंत्र कर. धन्यवाद देतोय प्रभू, तू माझी प्रार्थना ऐकतास. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. माझ्या पाहिण्याची कडे तिकडे हो मावली, कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली, कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय. भजनी मती रंगली, कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली, कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली, कमाय माझी ख्रिस्त गुरु माऊली. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.